नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश तुमच्या हातात या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्याविषयीची माहिती बघणार आहोत. संत तुकारामांचे पूर्ण नाव तुकाराम बोलोबा आंबिले मोरे होते. त्यांचा जन्म देहू गावात वसंत पंचमीला झाला. तुकारामांचे वडील बोलोबा व आई कनकाई होत. त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव आंबिले होते. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई म्हणजेच आवली हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला होता. ते 17 ते 18 वर्षाचे असतानाच त्यांचे आईवडील मरण पावले. या परिस्थितीत त्यांनी श्री विठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात. संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्भाग्य त्यांना लाभले. वारकऱ्यांच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग लेखनाबरोबरच गवळणीही रचल्या आहेत. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्याच्या मुखांमध्ये कायम आहे. पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदाचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली. तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले. गोरगरिबांचा त्यांना कळवळा होता. त्यांचे अंतःकरण महासागरासारखे होते. माणुसकीची त्यांना जाण होती. ते व्यापारी होते. कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा जगातील पहिला संत होय. संत तुकारामांनी संसारातील सुखदुःखाचा त्याग केला. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठगमन झाले असे मानले जाते. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. होळीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज हा दिवस येतो. याच दिवशी जगद्गुरू तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्थ बसून सदेह वैकुंठधामाला गेले. वैकुंठधाम म्हणजे साक्षात श्रीहरी भगवान विष्णू यांचे धाम. नांदुरकी वृक्ष तुकाराम बीजेला बरोबर 12:02 हलते. खरंच हे जगातील सर्वात मोठे आश्चर्य असावे. मनुष्याच्या रूपात जन्माला येऊन केवळ आपल्या कर्तृत्वाने व भक्तीने देवत्वाला प्राप्त करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. खरंच तुकाराम महाराज हे जगद्गुरू होते. धन्यवाद.